मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जीवा नंदिनीचं कौतुक करत म्हणतो, खरंच खूप छान काम करतेस तू. यापुढे जर तुला पैसे हवे असतील ना, तर तू माझ्याकडे मागून घेत जा. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो, पण तुम्ही पैसे कुठून देणार? आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो. मग आता नंदिनीला जरा कसं तरी होतं, त्यामुळे ती म्हणते की सॉरी हा जीवा, मला असं म्हणायचं नव्हतं, पण या घरात आल्यापासून ना मी तुम्हाला असं कामाला जाताना पाहत नाही आहे. त्यामुळे विचारलं की पैसे कसे मॅनेज करता तुम्ही. तेवढ्यातच काव्य आता तेथे येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते. त्यावेळी आता नंदिनी पुन्हा पुन्हा इकडे सॉरी असं म्हणते. तर जीवा म्हणतो, करेक्ट आहे तुझं, कारण मी अगोदर ऑफिसला जायचो आणि आता नाही जात. तर आता काव्याला याचं ऑफिसला न जाण्याचं कारण माहीत असतं, म्हणूनच ती आता जीवाकडे पाहतच राहते. तर नंदिनी विचारते, काय झालं असं, तुम्ही आजकाल ऑफिसला का नाही जात? कारण काय आहे त्याचं? आणि मला जर हाच प्रश्न पडतो की तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही ते मॅनेज कसं करता? तेव्हा जीवाला आठवतं की मी दादाच्या पाकिटातून नेहमी पैसे घ्यायचो, दादाला सांगूनच घ्यायचो, परंतु अगदी हक्काने माझ्या खर्चासाठी मी पैसे घ्यायचो. परंतु दादा मला नेहमी सांगायचा की असंच वागत राहिला ना जीवा तर सॅलरी मिळणार नाही मग, कारण तू अधेमध्ये सारखा पैसे घेत असतो. त्यामुळे आता जीवाला हे सगळं आठवल्यानंतर त्याला त्या गोष्टी मनातच नको असतात. मग नंदिनी म्हणते, जीवा अहो बोला की, कसं मॅनेज करता तुम्ही तुमचे खर्च? आणि आय एम सो सॉरी, माझं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नका, कारण मला जेवढं माहीत आहे ना तेवढंच मी बोलते असं नंदिनी म्हणते. मला जे माहीत नाही आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारते तर डोंट माइंड. तुमच्या मनात जर काही असेल तर तुम्ही माझ्याबरोबर शेअर करत जा काही गोष्टी. तेव्हा काव्या त्या दोघांकडे आता पाहतच राहते. तर जीवा फक्त हो असं म्हणतो आणि नंदिनीला सांगतो की तरीसुद्धा माझ्याकडेच तू पैसे मागत जा, कारण तुला काय हवं नको आहे ते बघणं आणि तुला हवं ते पुरवणं ही आपल्या लग्नानंतर माझीच जबाबदारी आहे. आता जीवाच्या तोंडून हे शब्द ऐकताच इकडे काव्या रागातच जीवाकडे पाहते आणि तिला खूप वाईट वाटतं की जीवा माझ्याबरोबर एवढा तुसड्यासारखा वागतो आणि ताईबरोबर कसा चांगला वागतो. मग आता नंदिनीला जीवाने असं म्हटल्याबरोबरच जरा छान वाटतं. तेव्हा ती म्हणते, जीवा थँक्यू, तुम्ही एवढं हक्काने बोललात ना मला खूप छान वाटलं, पण ज्या दिवशी तुम्ही ऑफिस जॉईन कराल ना त्या दिवशी मी हक्काने तुमच्याकडून काही गोष्टी मागून घेईल. मग आता जीवा काहीच न बोलता पुढे जातो. तर नंदिनी त्याच्या पाठोपाठ तिकडे आनंद निवासमध्ये जायला निघते. तर काव्याला हे सगळं ऐकून आता शॉकच बसलेला असतो, कारण या दोघांचं आता मस्त चाललंय असं तिला वाटत असतं आणि जीवासुद्धा मला लगेचच विसरला, त्याने काव्याचा जीव अगदी कासावीस होत असतो. मग ती जरा पुढे येते आणि त्या दोघांकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे रम्या तिच्या रूममध्ये असते आणि ती ऑफिसमध्ये जाण्यासाठी अगदी छान अशी नेहमीप्रमाणे रेडी होते. तिने फॉर्मल ड्रेससुद्धा घातलेला असतो, त्याचबरोबर छान असं हातात ब्रेसलेट घालते, त्याचबरोबर एकदम ब्रँडेड घड्याळसुद्धा घालते. मग पूर्ण कपड्यांवर परफ्यूम मारते. ती खूपच खुश असते, कारण पार्थबरोबर रोज तिला ऑफिसला जायचं असतं. काही वेळानंतर आता ती स्वतःला आरशात निहाळते आणि डन असं म्हणते, कारण तिने तेवढा मेकअपच केलेला असतो आणि अगदी छान तयार झालेली असते. दुसरीकडे आता काव्या ही आपली पर्स घेते आणि भरभर बाहेर निघालेली असते. तेवढ्यातच तेथे आता वसू येते आणि विचारते, काय ग, कुठे चाललीस, कुठे तू? तेव्हा काव्या काही न बोलता आपली गुपचूप पाणी पिते आणि तिला काही उत्तर न देता पुढे निघालेली असते. तेव्हा वसू पुन्हा एकदा पुढे येत म्हणते, अगं मी तुला काहीतरी विचारतीये, कुठे चालली आहेस तू? त्यावेळी काव्या हळूच आता म्हणते की आली काळी मांजर आडवी. मग त्यानंतर वसू अगदी तिच्या जवळच येते आणि विचारते की कुठे चाललीस तू, मी तुला किती वेळा विचारू? तेव्हा काव्या रागातच म्हणते की बाहेर जाणाऱ्या माणसाला असं कधी टोकू नये, तू कुठे चाललीस वगैरे, एवढी साधी पद्धत नाही आहे का तुमच्याकडे, असं मला माझी आई म्हणून ओरडायची. असं म्हणून काव्या लगेचच शब्द फिरवते आणि वसूचं तोंड एका क्षणातच गप्प करते. तेव्हा वसू रागातच म्हणते, रीतीभाती ना तू मला नको शिकवूस, अगं तुझ्यापेक्षा ना कमीत कमी 25 पावसाळे मी जास्तच बघितलेत. तेव्हा काव्य आता रागातच म्हणते की त्याच्यातल्या एकाही पावसाळ्यात तुम्ही भिजला नसाल.
तेव्हा आता लगेचच वसू रागात म्हणते, काय केले आणि काय नाही हे मोजत बसू नको. अगं हा बिचारा पार्थ ना केव्हापासून तुझी वाट बघतोय, पण त्याचं काही पडलेलंच नाही आहे तुला आणि माणसांची तर काही किंमतच नाही आहे. मग आता काव्या मागे पार्थकडे पाहतच राहते. तर पार्थ आता वसूकडे रागात पाहतो, कारण ती सारखीच काव्याला टोकत असते आणि मग त्यामुळे काव्यासुद्धा गप्प राहत नसते. तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि विचारते, काय झालं आता, काय झालं, शांत राहा बरं. मग आता वसू म्हणते, अगं ही अशी रूममधून तरातरा आली, पाणी पिली, फळ उचललं आणि निघाली. त्यावेळी मला सांग, आपल्या घरातील सुनांची अशी रीत आहे का गं, तरातरा यायचं आणि न सांगता कुठेही बाहेर जायचं? हिच्या आईने हिच्यावर संस्कार केले नाहीत की काय? अगं मानिनी, निदान तू तरी तुझ्या सुनेवर आता चांगले संस्कार कर ना. मग काव्याला आणि पार्थला वसूचा खूप राग येतो. मानिनीला सुद्धा येत असतो, पण दरवेळी आता वसूला बोलणं शक्य नसतं, म्हणून ती आपली गपगुमाने सगळं काही ऐकून घेत असते. त्यानंतर वसू म्हणते, मला सांग मानिनी, अगं तू जेव्हा लग्न करून या घरात आली तेव्हा प्रत्येक वेळी बाहेर जाताना सांगून जायचीस की नाही? तेव्हा मानिनी म्हणते, हो ताई, पण आताची गोष्ट वेगळी आहे. त्यावेळी काव्या रागातच विचारते, काय हो, तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की? नक्की प्रॉब्लेम काय आहे ना, तो मला सांगा एकदाचा. अहो मानिनी काकी सांगून जायच्या आणि नंदिनी ताई तू सुद्धा सांगून जाते, पण मी तुम्हाला सांगून जाणार नाही. मी काव्य आहे, मुळात मला तसं वागणं जमतच नाही. तसंही मी कधी कुठे कशाला जाणार आहे, आणून घेऊन तुम्हाला एवढा काय फरक पडणार आहे? तेव्हा वसू म्हणते, पडणार आहे फरक, कारण मला फरक पडणारच. तू बाहेर अभ्यास करते की टवाळक्या करायला जाते हे कुठे मला माहीत आहे. हे ऐकून आता काव्याचा संताप होतो. त्यानंतर पार्थ लगेचच काव्याची बाजू घेतो आणि म्हणतो, टवाळक्या करायला जातच नाही आहेत त्या अभ्यास करायला जात आहेत आणि मी त्यांना सांगितलंय UPSCवर फोकस करायला, समजलं? असं म्हणून आता लगेचच तो वसूचं तोंड गप्प करतो. अगं आत्या, स्वप्न आहे त्यांचं ते, आणि तू का अडवतीयस त्यांना? आता पार्थने काव्याची बाजू घेतल्यामुळे काव्याला धक्काच बसतो आणि ती पार्थकडे खूप वेळ पाहतच राहते. तर वसू आता विचारते, मी कशाला तिला अडवू? मी तिला एवढंच म्हटलं होतं पार्थ की बाहेर जाताना सांगून जा म्हणून. मग आता पार्थ विचारतो, कशाला? कारण त्या कुठे जातात आणि काय करतात ना हे मला अगदी व्यवस्थित माहीत असतं, आणि बाकीचं म्हणाल तर आम्ही आमचं बघू काय करायचं ते. तर आता पार्थ खूपच हक्काने बोलत असतो, ते पाहून काव्या शॉक होते आणि त्याच्याकडे सतत पाहत असते. तेव्हा मानिनी आपली गप्प राहते आणि पार्थकडे पाहत असते, कारण पार्थने काव्याची बाजू उचलून धरलेली असते. मग आता वसू लगेचच म्हणते, बघतीयस ना ग तू मानिनी, अगं आत्ताच्या मुलांना ना बोलायची काही सोयच उरलेली नाहीये. हा आला लगेच बायकोच्या पाठीमागे सेनापती बनून तिची बाजू घ्यायला. आता घरातल्या वडीलधाऱ्यांनी काही बोलायचंच नाही का तुम्हाला? अरे ही अशी तरातरा बाहेर आली आणि बॅग घेऊन सुद्धा निघाली होती. मग आता रम्याचं गुणगान गात वसू म्हणते, माझ्या मुलीने म्हणजे रम्याने काय केलं असतं माहिती आहे का? मानिनीला विचारलं असतं, मामी मी जाऊ का? तिला वाकून नमस्कार केला असता आणि मग म्हणाली असती की मी जाऊ का मामी? तेव्हा आता काव्या लगेचच एकदम शांत होते आणि म्हणते, मानिनी काकू मी पाया पडते, मला आशीर्वाद द्या. तेव्हा मानिनीला खूपच आनंद होतो. मग आता काव्या पाया पडत लगेचच आशीर्वाद मागते. तेव्हा सुखी राहा बाळा, असं आता मानिनी म्हणते. त्यानंतर काव्या रागातच वसूकडे पाहते आणि मग तिच्याकडे जायला निघते. तेव्हा वसू आता खूप घाबरते, कारण तिला असं वाटतं की माझ्या अंगावर काव्या धावून आली की काय. मग आता वसू पटकन मागे अशी होते, तेव्हा मानिनीला हसूच आवरत नाही. त्यावेळी काव्या रागातच म्हणते, संस्कार माझ्यावर सुद्धा केले आहेत आत्याबाई, पण ते कधी आणि कोणासमोर दाखवायचे ना हे मीच ठरवते, समजलं का? असं म्हणून ती आत्याचा चांगलाच तोरा उतरवते. पाया पडते, आशीर्वाद द्या असं काव्या म्हणते आणि वसूच्या पाया पडते. तेव्हा आता वसू आशीर्वाद देत नाही, ते पाहून काव्य रागातच तिच्याकडे पाहते. मग वसू घाबरतच पटकन काव्याच्या डोक्यावर हात ठेवते. मग आता वसूची ही उडालेली धांदल पाहून मानिनी गालातच हसते. त्यावेळी काव्या आता लगेचच म्हणते, आशीर्वाद घ्यायला वाकले मी आत्याबाई, परंतु मी कधीच मोडणार नाही, आणि मी कधी जातीये, कुठे जातीये, कशाला जातीये हे तर तुम्हाला कधी म्हणजे कधीच सांगणार नाही. वसूला सुनावून काव्या निघालेली असताना वसू पुन्हा एकदा रागातच काव्या असं म्हणते. तेव्हा पार्थ काव्यासमोर ढाल बनून उभा राहतो आणि लगेचच आत्याला म्हणतो, काव्या कुठे जाता येत ना हे त्या ठरवतील, त्यांना जिथे जायचं असेल ना त्या तिथे जाऊ शकतात.
आणि तसंही लग्न झाल्यानंतर मुलींचं स्वातंत्र्य, त्यांचं शिक्षण आणि ज्या काही त्यांच्या गोष्टी आहेत त्यांच्यावर आपण मर्यादा तरी का घालायची? मी अजिबातच ते मानत नाही. आणि आता सध्या ना काव्याला फक्त शिक्षण महत्त्वाचं आहे. मग आता पार्थ हक्कानेच काव्याकडे पाहत म्हणतो की काव्या माझी बायको आहे, ती मला सांगून जाते आणि बाकी कुणाला काहीही सांगायची गरज नाही, असंही तो काव्याला स्पष्टपणे म्हणतो. मग काव्य आता खूपच शॉकमध्ये असते, कारण पार्थ खूपच हक्काने बोललेला असतो. तेव्हा त्याच्यावरून तिची नजर हटतच नाही. त्या पार्थ म्हणतो संसार आमच्या दोघांचा आहे आणि आम्हाला ठरवू द्यात तो संसार कसा करायचा, आणि ऑलरेडी आमचं ठरलंय आणि काव्याने काय करायचं ना हा सर्वस्वी फक्त त्यांचा निर्णय आहे आणि त्यांचा जो निर्णय असेल ना त्या निर्णयाला माझा पूर्णपणे पाठिंबा सुद्धा आहे. आणि तिच्याकडे पाहून पुन्हा एकदा म्हणतो मुख्य म्हणजे माझा ना त्यांच्यावर अगदी पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा काव्य आता पार्थकडे सारखी सारखी पाहत राहते. त्यानंतर आता लगेचच वसू रागात पाय आपटत तडातड तेथून जाते. मग आता मानिनी सुद्धा तेथून जाते. तेव्हा पार्थ काव्य एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा पार्थ आता हसतच म्हणतो वेलकम. त्यावेळी काव्य विचारते काय? मग आता पार्थ हसतच म्हणतो की तुम्ही आत्ता मनातल्या मनात मला थँक्यू असं म्हणालात ना, म्हणून मी वेलकम म्हणालो. तेव्हा काव्या लगेचच पुढे तर जायला निघते. मग आता लगेचच पार्थिच्या पाठोपाठ जातो आणि काव्या सोडू का तुम्हाला मी, असं विचारत असतो. तेव्हा काव्या म्हणते नको, मी जाईन माझी, असं म्हणून ती पुढे जाते. पार्थ मात्र दाराजवळच थांबतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो. तर दुसरीकडे काव्य आता तिच्या क्लासकडे चाललेली असते. उन्हातानातून ती रिक्षा न पकडता तशीच चालत चालत चाललेली असते. तेव्हा आता तिला जीवाचं बोलणं सतत आठवत असतं की जीवा हा ताईला म्हणालाय की माझ्याकडेच पैसे मागत जा, कारण लग्नानंतर तुला काय हवं नको ते पाहणं, ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करणं ही फक्त माझी जबाबदारी आहे. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने सांगितलेला सल्ला देखील काव्याला सतत आठवत असतो की घरातील सर्वांना तुमच्या प्रेमाबद्दल सांगून टाक आणि मुख्य म्हणजे जीवाला डिवोर्स घेण्यासाठी तुझ्या ताईबरोबर तयार कर. मग आता काव्या हाच विचार करत पुढे पुढे चाललेली असते. ती आता म्हणते की अशी किती दिवस मी गप्पा बसू, पण एकीकडे भीतीसुद्धा वाटतीये की या लग्नामध्ये मी अडकून तर पडणार नाही ना, माझी इथे घुसमट होतीये. पण नाही, मला ना वेळीच या लग्नाची गाठसुद्धा सोडवलीच पाहिजे. आता मानिनी ही पार्थला म्हणत असते बाळा मी तुझ्यासाठी खास पालक पनीर बनवलंय, व्यवस्थित खा हां. मग पार्थ आता हो असं म्हणतो. त्यावेळी आता वसू लगेचच तेथे येते, कारण रम्या पार्थजवळ उभी असते आणि म्हणते की पार्थ निघायचं का रे? तेव्हा मानिनीचा चेहराच पडतो. त्यानंतर रम्या एकदम आवरून टापटीप आलेली असते. ते पाहून आता वसू म्हणते वाव छान आवरले हां आज तू. बाळा तू निघाली पण लगेच ऑफिसला? त्यावेळी रम्या म्हणते हो आई, आणि आता मला ना थांबू नकोस, कारण ऑफिसमध्ये ना आमचं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे, प्रोजेक्टवर सुद्धा काम करायचे, उलट मला तू विश कर. मग त्यावेळी आता वसू म्हणते होईल ग बाळा, सगळं व्यवस्थित होईल. त्यावेळी आता कल्पनाला लगेचच ती दही साखर आणायला सांगते. त्यानंतर कल्पना दही साखर देते. त्यावेळी लगेचच आता वसू म्हणते हात पुढे कर चल. रम्या म्हणते आई मला दही नाही आवडत. तेव्हा आता तुला खावं तर लागेल ना बाळा, कारण तू महत्त्वाच्या कामासाठी चालली आहेस, मग घे बरं थोडं. तेव्हा रम्या म्हणते बरं थोडंसंच दे हां. तेव्हा वसू तिच्या हातावर दही साखर देते आणि मग रम्या ती दही साखर खाते. तेव्हा वसू आता यशस्वी भव असं रम्याला म्हणते. त्यानंतर आता मानिनी आणि पार्थ मात्र एकमेकांकडे पाहून गालात हसतात. त्यानंतर पार्थ म्हणतो अरे वा, दही साखर एकदमच छान, आणि महत्त्वाचं काम करायला निघालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावर दही साखर द्यायलाच हवं ना. आणि मगाशी काव्य ह्या बाहेर पडल्या, त्यांच्या हातावर का नाही दिली दही साखर? पण त्यासुद्धा महत्त्वाच्याच कामासाठी बाहेर पडल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना तुम्ही यशस्वी भव असंही म्हटला नाहीत, आणि तू जर असं बोलली असती तर तिचाही दिवस चांगलाच गेला असता ना आत्या. तेव्हा वसूला मात्र आता राग येतो, ती रागातच पार्थकडे पाहते. तर दुसरीकडे आता काव्या ही तिकडे वकिलांना भेटायला आलेली असते. तेव्हा तिला घामच फुटलेला असतो. तर आता वकिलांच्या केबिनमध्ये जात ती लगेचच आता तेथे बसणार असते. तेवढ्यातच वकील येतात आणि विचारतात आपण कोण? तेव्हा आता ती तिचं नाव सांगते काव्या. मग आता तुम्ही अनिशाचीच मैत्रीण ना, बसा या बरं, असं वकील साहेब म्हणतात. त्यानंतर काव्या आता बसते आणि
विचारते, मला सांगा. हे पहा, अनिशा काही म्हणाली का तुम्हाला मी कशासाठी वगैरे येणार आहे ते? त्यावेळी आता वकील म्हणतात, नाही हो, माझ्या केसचे डिटेल्स हे रेफरन्स देणाऱ्याकडून नाही तर मी क्लायंटकडूनच ऐकतो. आणि माझ्याकडे येणारी माणसं साधारणतः तुमच्या वयाच्या ज्या मुली असतात ना, त्या फक्त एकाच कारणासाठी इकडे येतात, ते म्हणजे लग्नातून मला मोकळं करा, फक्त हेच सांगण्यासाठी. त्यावेळी आता काव्याला धक्काच बसतो आणि ती म्हणते, बरोबर आहे सर तुमचं, पण माझी केस आहे ना ती साधी सरळ नाही आहे एवढी. त्यावेळी आता वकील साहेब विचारतात, मला सांगा, तुमच्या आईवडिलांनी तुमचं लग्न तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर करून दिलं का? त्यानंतर आता काव्याला रडूच आवरत नसतं. तिला माहीत असतं आपलं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झाले. त्यावेळी वकील विचारतात, मला सांगा, लग्न करताना तुमची परमिशन घेतली होती का तुमच्या आईवडिलांनी? असं विचारलं होतं का त्यांनी, लग्नासाठी तुम्ही तयार आहात का, खुश आहात का? तेव्हा काव्या रडतच म्हणते, खुश? मी खुश नव्हतेच. मग आता तुम्ही खुश आहात का तुमच्या झालेल्या नवऱ्याबरोबर? असं आता वकील साहेब विचारतात. तेव्हा काव्या रडतच सांगत असते, हे पहा वकील साहेब, मी जर खुश असते तर तुमच्यासमोर अशी डिवोर्स घेण्यासाठी बसलेच नसते ना. मग आता वकील म्हणतात की मी तुम्हाला जे जे विचारलं साधारणतः तेच घडत असतं मुलींच्या बाबतीत. मग आता लगेचच तुमची ही केस आहे ना ती एवढी साधी सोपी नाही आहे, कारण तुमची केस ही जरा वेगळीच आहे, असं आता वकील म्हणतात. तेव्हा काव्या त्यांच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे पार्थ मात्र काव्याची बाजू आता मांडत असतो आणि वसूला चांगलंच झापत असतो. म्हणतो की काव्या आतासुद्धा क्लासला गेल्या आहेत, त्यांच्याही हातावर दही साखर दिलं असतं तरच त्यांनाही छान वाटलं असतं. कसं असतं ना वसू आत्या, आपण जर समोरच्याबरोबर प्रेमाने वागलो तर समोरचासुद्धा आपल्याबरोबर तसंच वागत असतो, हो की नाही आई? मग आता मानिनी म्हणते, हो ना बाळा पार्थ, बरोबर आहे तुझं. अरे काव्या काही न खाता पिता आज बिचारी गेली, पण उद्या ना मी तिच्या हातावर स्वतः दही साखर ठेवेन. आणि फक्त दही साखर नाही तर तिला आपण सर्वांनी मिळून प्रोत्साहनसुद्धा देऊयात. तर दुसरीकडे आता काव्या वकील साहेबांना सांगत असते की आपलं ज्याच्यावर प्रेम असतं ना तो आपल्या बहिणीचा नवरा होतो आणि आपल्या बहिणीचं ज्याच्याबरोबर लग्न ठरलेलं असतं त्याच्या गळ्यात आपल्याला माळ घालावी लागते. आता सर्व लग्नातील प्रसंग काव्याला आठवू लागतात. त्या आठवणी खरं तर तिला नकोशा असतात. ज्या घरात माप ओलांडून जायची स्वप्न बघितलेली असतात त्याच घरामध्ये आपण माप ओलांडून जातो, परंतु ज्याचं नाव आपल्या उखाण्यात घ्यायचं असतं त्याचं नाव आपल्या बहिणीच्या उखाण्यामध्ये ऐकावं लागतं. आणि ज्याने आपल्याला घास भरवावा अशी इच्छा असते तो आपल्या बहिणीला घास भरवत असतो. असं म्हणून आता काव्याला खूपच दुःख होतं. तिच्या आता मनात सगळ्या त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात की कशाप्रकारे जीवा माझ्याबरोबर एवढा तुटक वागतोय आणि नंदिनी ताईला घास भरवतोय. सर्व क्षण आठवताना काव्या अधिकच भावूक होते आणि रडत असते. मग त्यानंतर आता काव्या ही पुढे सांगू लागते, ज्याने लग्नानंतर 365 गिफ्ट आपल्याला एकाच दिवशी दिलेली असतात तोच आता आपल्या बहिणीला गजरे गिफ्ट देताना दिसतो. कसं असतं ना सर, आपल्याला आपलं प्रेम अजिबातच विसरता येत नाही, पण आपलं प्रेम हे आपल्याला विसरत असतं. असंच घडलेलं असतं का डिवोर्स घ्यायला येणाऱ्या मुलींमध्ये? असा आता काव्या प्रश्न करते. दुसरीकडे मात्र मानिनी म्हणते, UPSCची परीक्षा देतीये काव्या, केवढा अभ्यास असतो तो. आपण जर का घरामध्ये हसतं वातावरण ठेवलं तर तिलाही प्रसन्न वाटेल. रम्या आणि वसू मानिनीचं बोलणं ऐकून आता रागातच तिच्याकडे बघतात. काय म्हणायचं आहे यावर तुम्हाला वसुताई? असं म्हणून मानिनी विचारते आणि रम्याला म्हणते, महत्त्वाचं काम आहे ना, घे थोडी दही साखर. तेव्हा आता लगेचच तिच्या हातावरती दही साखर देते. मग आता पार्थला सुद्धा ती दही साखर देते. तेव्हा पार्थ हसतच म्हणतो, मला जास्त दिलं तरीही चालेल हा, आजचा दिवस चांगला जाईल असं पार्थ म्हणतो. त्यावेळी आता रम्या म्हणते, निघूयात का, उशीर होईल ना? तेव्हा आता पार्थ हसतच हो असं म्हणतो. इकडे आता काव्या खूपच इमोशनल झालेली असते, म्हणून आता लगेचच सर आता तिला पाणी प्यायला देतात आणि म्हणतात की रिलॅक्स व्हा जरा, असं म्हणून ते त्यांचा चष्मासुद्धा काढून ठेवतात. त्यानंतर काव्या म्हणते, ही अशी गत आहे सर, आता तुम्हीच सांगा मी करू तरी काय? कारण ज्याच्यावर माझं प्रेम आहे ना तो म्हणतो आता मी करू काय, काहीच करू शकत नाही. आता लग्न झालंय तुझं आणि ज्याच्याबरोबर माझं लग्न झालंय तो म्हणतोय हे जे काही आहे ना ते हेच आहे.
आता इथून पुढे मी फक्त तुझाच विचार करणार आणि ज्याचं माझ्याबरोबर लग्न झालंय त्याची खरं तर काहीच चूक नाही यामध्ये. तो खूप चांगला मुलगा आहे, पण ज्याच्यावर माझं प्रेम होतं तो आता सध्या खूप वाईट वागतोय सर, असं म्हणून काव्या खूपच रडू लागते. त्यानंतर रडत रडतच ती म्हणते, इतका वाईट वागतोय ना तो माझ्याबरोबर, जर मी समोर उभी असेल ना तर माझ्याकडे तो बघत सुद्धा नाहीये. पण ज्याच्याबरोबर माझं लग्न झालंय ना त्याला जर मी नजरेसमोर दिसले नाही ना तर लगेचच माझी काळजी वाटते, असं म्हणून ती पार्थबद्दल सांगू लागते आणि म्हणते, सर मला नको आहे हे सगळं आणि नको आहे हे चांगलं वागणं, कारण माझं त्याच्यावर प्रेमच नाही आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वकील एक सल्ला देतात की हे पहा, तुम्हाला कोर्टामध्ये खोटं बोलावं लागेल की तुमचा जो नवरा आहे ना तो शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत आहे आणि तो तुम्हाला कोणतंही सुख देऊ शकत नाही, तुम्हाला मूल देऊ शकत नाही. तेव्हा हे ऐकून काव्याला आता शॉकच बसतो. दुसरीकडे जीवा आता लगेचच नंदिनीला एक चेक देतो, त्यामुळे ती आता खूपच खुश होते. काव्या हे सगळं पाहते आणि जीवाला खूपच झापते की अगोदर तू नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारायचास की तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीही आलं तरी जग जाळून टाकेन म्हणून, आणि आता माझ्या आयुष्यात आहे दुसरं कोणीतरी हे पाहून तुला त्रास होत नाहीये का? मी डिवोर्स लॉयरकडे गेली होते, मला घटस्फोट हवा आहे असं म्हणून ती जीवाला सत्य सांगते. तेव्हा जीवाला धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.